आज इंडियामध्ये दरवर्षी 15 लाख विद्यार्थी ग्रॅज्युएशन पास आउट होत आहेत. त्यांच्याकडे डिग्रीज आहेत पण त्यांच्याकडे जॉब नाहीये. खरं सांगायचं तर इंडियामध्ये अनएम्प्लॉयमेंटचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. कारण आज मार्केटला फक्त डिग्री चालत नाही, त्यांना काहीतरी स्किल्स हवे असतात. आणि आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 5 नवीन हाय पेइंग इन्कम स्किल सांगणार आहे ज्या 2027 मध्ये तुम्ही शिकायला पाहिजे. जर तुम्ही विद्यार्थी असाल आणि तुम्हाला करिअर निवडायचंय, तुमचं फ्युचर जे आहे ते सिक्युअर करायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळ्यात पहिलं करिअर ऑप्शन आहे बीटेक इन कम्प्युटर सायन्स किंवा AI. पण इथे एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे, फक्त इंजिनिअरिंग करून फायदा नाही, तुमची ब्रांच मॅटर करते. सध्या CS आणि AI ब्रांचेसची प्लेसमेंट रेट बाकीच्या ब्रांचेस पेक्षा खूप जास्त आहे. कारण मोठ्या इंटरनॅशनल कंपनीज इंडियामध्ये GCCS म्हणजे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर ओपन करत आहेत आणि त्या कंपनीज इंडियामधनं लाखो विद्यार्थ्यांना हायर करत आहेत. स्टार्टिंग सॅलरीचं जर बोलायचं झालं तर 8 लाखापासून 12 लाख रुपयापर्यंत तुम्हाला स्टार्टिंग सॅलरी मिळेल, स्टार्टिंग पॅकेज तुम्हाला मिळू शकतो. बाकी ब्रांचेस पेक्षा ऍव्हरेज रेट जर बघितलं तर खूप जास्त आहे. पण इथे एक ट्विस्ट आहे, कंपनीजला फक्त डिग्री नकोय, त्यांना तुमच्यामध्ये स्किल्स पाहिजे. त्या कुठल्या स्किल आहेत? क्लाउड कम्प्युटिंग, सायबर सिक्युरिटी, फुल स्टॅक डेव्हलपमेंट, झेन AI टूल्स. म्हणून कोडिंग सोबतच प्रॅक्टिकल स्किल्स वरती तुम्ही फोकस करा, कारण भविष्यात कोडिंग पेक्षाही प्रॅक्टिकल नॉलेज, प्रॅक्टिकल स्किल्स जास्त मॅटर करणार आहे. तुम्ही सिंपल AI ज्या काही गोष्टी आहेत त्या बनवायचं शिका, सिंपल भाषेत जर सांगायचं झालं तर. दुसरं करिअर ऑप्शन आहे BCA किंवा BSc डेटा सायन्स. हा करिअर ऑनेस्टली खूप अंडररेटेड आहे. आजकाल कंपन्या फक्त तुम्हाला तुमच्या कॉलेजच्या नावावरती नाही, काही दिवसापूर्वी होतं की फक्त कॉलेजचं नाव आपल्याला मिळालं तरी आपण प्लेसमेंट आपली होऊन जायची, पण आता तसं नाही. आता प्रत्येक गोष्ट वेगळी आहे. तुमच्याकडे जर स्किल असेल तरच तुम्हाला प्लेसमेंट मिळणार आहे. मग तुम्ही कुठल्याही कॉलेजमधनं करा, छोट्यातल्या छोट्या कॉलेजमधनं किंवा मोठ्यातल्या मोठ्या कॉलेजमधून, तुमच्याकडे जर स्किल असेल तर तुमची प्लेसमेंट 100% होईल. जर तुम्ही पायथॉन, SQL किंवा क्लाउड बेसिक येत असेल तर मार्केटमध्ये अजून तुमची डिमांड वाढणार आहे. सध्या डेटा अनालिटिक्स आणि AI फील्डमध्ये मॅसिव्ह वर्कफोर्स गॅप आहे. सिंपल भाषेत सांगायचं झालं तर लई जॉब आहे, कारण इथे स्किल लोक खूप कमी आहेत. तिथे तुम्हाला करिअर ऑप्शन्स खूप जास्त आहेत. तुम्हाला करिअर फ्युचर तुमचं सिक्युअर करायचं असेल तर ही फील्ड 100% चूज करा. तिसरं करिअर ऑप्शन आहे चार्टर्ड अकाउंटन्सी म्हणजे CA. हा करिअर थोडा डिफिकल्ट आहे आणि पास पर्सेंटेजही खूप कमी आहे. म्हणजे CA बनायला लय डोकं लागतं आणि ते तुमच्यामध्ये जर असेल तर तुम्ही CA आरामात बनवू शकता. इथे पर्सेंट रेट जरी कमी असला पण तुम्ही जर एकदा CA बनलात ना, अनएम्प्लॉयमेंट 0% वर जाल. याच्यामध्ये GST, टॅक्सेशन, CB रूल्स आणि कंपनीज ऍक्ट मुळे फायनान्शियल प्रोफेशनलची डिमांड खूप वाढलेली आहे. आणि एकदा तुम्हाला एक्सपिरियन्स जर आला तर 25 ते 30 लाख रुपयापर्यंत तुम्ही पैसे कमवू शकता. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये की तुमच्याकडे इंडियामध्ये जरी डिग्री असेल तर ती बाहेरच्या देशातही चालते बरं का. UK असेल, कॅनडा असेल, ऑस्ट्रेलिया असेल, यासारख्या कंट्रीजमध्ये इंडियन CS ची डिमांड खूप आहे, कारण इंडियाकडे डोकं लय. चौथा करिअर ऑप्शन आहे BSc नर्सिंग. हे करिअर ऑप्शन ऐकून तुम्ही सरप्राईज झाला असाल, पण खरं सांगू का, नर्सिंगचं डिमांड काही वर्षांमध्ये खूप मोठं होणार आहे, खूप डिमांड वाढणार आहे. इंडियामध्ये नर्सेसची मॅसिव्ह स्ट्रेंथ आहे. गव्हर्नमेंट हॉस्पिटल पासून प्रायव्हेट हॉस्पिटल पर्यंत ट्रेन नर्सेसची डिमांड खूप आहे. आणि तुम्हाला याच्यामध्ये गव्हर्नमेंट जॉबच्याही अपॉर्च्युनिटीज ओपन होतात. तुम्ही एकदा नर्सिंग पास झाल्यानंतर तुम्ही गव्हर्नमेंट जे काही हॉस्पिटल असतात तिथेही तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब देतं. त्याच्यामुळे सिक्युअर तर 100% आहे. आणि जर तुम्ही अब्रॉड गेला तर तुम्हाला मजबूत पैसा, लाखोंमध्ये पैसे कमवू शकता. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इंडियन नर्सेसला ग्लोबली खूप रिस्पेक्ट मिळते बरं का. जसं की तुम्ही रिसेंटली आता बघत असाल की दुबईमध्ये इंडियाचे जे काही नर्सेस असतात, डॉक्टर्स असतात, ते इंडियाच्या बाहेर म्हणजे दुबई, UK, कॅनडा इथे शिफ्ट झालेत. त्याच्यामुळे नर्सिंग हा बेस्ट ऑप्शन तुमच्यासाठी बनवू शकतो. एकदा का डिग्री घेतली तर लाईफ सिक्युअर आहे. आणि पाचवा करिअर जो ऑप्शन आहे डिप्लोमाज इन EV, सेमीकंडक्टर्स आणि ग्रीन एनर्जी. हे तिन्ही ऑप्शन आहेत ना, हे काळजीपूर्वक बघा. म्हणजे काय की तुम्हाला हे 3 ऑप्शन मी का निवडलेत, याच्यामध्ये करिअर जे येतात तर सिक्युअर आहे. ग्रीन एनर्जीमध्ये सिक्युअर आहे. EV मध्ये तर तुम्ही बघताच, EV गव्हर्नमेंट जे येतात ते नवीन प्रोडक्ट लॉन्च करते, EV कार्स, EV मोटरसायकल्स वगैरे सगळं EVच आता इथं चालतंय. तर त्याच्यामुळे तुम्ही जर त्याच्यामध्ये करिअर निवडायचं ठरवलं तर तुमचं करिअर इथे सिक्युअर आहे. आज इंडियामध्ये इलेक्ट्रिक व्हेकल्स, सेमीकंडक्टर्स मॅन्युफॅक्चरिंग आणि रिन्युएबल एनर्जी मध्ये मॅसिव्ह इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणून या फील्डमध्ये ना जॉब लय वाढणार आहे. जर तुम्हाला कमी वेळेत इन्कम चालू जर करायची असेल तर हा तुमच्यासाठी एक स्मार्ट ऑप्शन आहे. रेल्वेज, NGOज सारख्या PSUs मध्ये डिप्लोमा होल्डर्स
इथे जास्त जॉब घेत आहे. आणि पुढे जर तुम्हाला हवं असेल तर बीटेक मध्येही तुम्ही जाऊ शकता. सेकंड इयरला डायरेक्ट तुम्हाला ऍडमिशन तिथे मिळेल. आता या सर्व करिअर ऑप्शन मध्ये एक गोष्ट कॉमन, डिपेंड वर्सेस सप्लाय. ज्या फील्डमध्ये डिपेंड लोक जास्त आणि स्किल्ड लोक कमी आहेत त्या फील्डमध्ये करिअर ऑपॉर्च्युनिटीज खूप जास्त आहेत. 2000च्या IT बूम मध्ये ज्यांनी टेक्नॉलॉजी शिकली तर त्यांचं करिअर ग्रोथ तुम्ही आता बघताच आहे. सध्या ते खूप पैसे कमावतात आणि त्यांचं करिअर आहे सिक्युअर आहे. आता तसंच AI, डेटा, हेल्थ केअर आणि ग्रीन एनर्जी मध्ये होणार आहे. म्हणून तुम्ही फक्त डिग्रीच्या मागे पळू नका, तुम्ही स्किल्सच्या मागे पळा. स्किल्स नवीन नवीन शिका. मार्केटमध्ये काय नवीन स्किल्स आहेत त्या जाणून घ्या, त्यांच्याबद्दल अभ्यास करा आणि त्या स्किल्स शिकायला आजच सुरू करा. कारण रिअल वर्ल्डला रिअल स्किल्सची गरज आहे. आणि जर तुम्हाला ही स्किल्स शिकायच्या असतील, जसं की ग्राफिक डिझाईन, व्हिडिओ एडिटिंग, ॲनिमेशन किंवा AI रिलेटेड जर स्किल्स शिकायचं असतील तर PKNet या युट्यूब चॅनलवरती मी पर्सनली शिकवलेल्या आहेत सगळ्या गोष्टी. तुम्ही तिथे जा. युट्यूबवरती फक्त PKNet जरी टाकलं किंवा आपल्या चॅनलवरती तुम्ही व्हिजिट केलं तर तिथे सेपरेट कोर्सेसचा एक सेक्शन आहे, त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी शिकू शकता. आई मित्रांनो, तुमची पूर्ण कन्सेप्ट क्लिअर झाली असेल आणि या व्हिडिओमधलं फक्त 1% जरी हेल्प झाली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाता जाता बेल आयकॉन नक्की दाबा. थँक्यू सो मच गाईज. थँक्स फॉर वॉचिंग. थँक्यू. मला जर ग्राफिक डिझायनिंग, व्हिडिओ एडिटिंगचे ई-बुक्स हवे असतील तर तुम्हाला book.pknet.in या वेबसाईटवरती ते मिळतील किंवा हा QR कोड जरी तुम्ही स्कॅन केलात तरी तुम्हाला बुक तिथे मिळतील. हवं असेल तर आजच बुक बाय करा.